श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. श्री गुरुदेव दत्त. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्तांनो. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील ओवी 101 ते 150 मध्ये भगवान कृष्ण खऱ्या भक्तांच्या अंतःकरणातील निर्मळता, समर्पण आणि निष्काम भावाचे सुंदर वर्णन करतात, जो प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन करतो, मन स्थिर ठेवतो आणि अहंकाराचा त्याग करतो. तोच भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतो. चला तर मग माऊलींच्या या अमृतमय वचनांचे श्रद्धापूर्वक श्रवण करूयात. उचलले या प्राणा सरिसी, इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये. बाहेर जाणाऱ्या प्राणाबरोबर जशी सगळीच इंद्रिये बाहेर जातात, तसं मन आणि वृद्धी बरोबर अहंकारही नाहीस. मनोनी माझी अस्वरूपी, मनबुद्धी निक्षेपी, एतुलेनी सर्व व्यापी, मीची होसी. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ही मन आणि बुद्धी स्थिर कर, म्हणजे तेवढ्याने सर्व व्यापी जो मी, त्या स्वरूपी तूही होशील. ये बोला काही अनारेसे नाही, आपली आन पाही वाह तू असे गाम. अर्जुना, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की यातील एकही शब्द अन्यथा नाही. अथ चित्त समाधातु न शक्तनोषि मयि स्थिरम, अभ्यास योगेन ततो मामी छांतु धनंजय. हे धनंजय, अशा प्रकारे माझ्या ठिकाणी चित्त निश्चल ठेवणे जर तुला शक्य नसेल, तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा धर. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव. अथवा मन बुद्धीसह तू आपले चित्त सर्वस्वी मला अर्पण करू शकला नाहीस. तरी गायसे करी येया ठाम पहारा माझानी, मोटके निमिष भरी दे तू जाय. तरी बाबा, एवढे कर की या 8 प्रहरांपैकी काही मोजके क्षण तरी मला देत जा. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तले अरोचक विषयी घेन. मग ज्या ज्या क्षणी त्याला माझ्या सुखाचा अनुभव येईल, तितक्या वेळेपुरती तरी त्याला विषयांविषयी विरक्ती येईल. जैसा शरद कालुरगे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. शरद ऋतूमध्ये नद्या जशा ओसरू लागतात, तसे तुझे चित्त हळूहळू प्रपंचातून बाहेर निघेल. मग पुनमेहुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपतवसे नाहींची होय. अथवा पौर्णिमेनंतर दिवसेंदिवस कमी कमी होता, जसे चंद्राचे बिंब अमावस्येला नाहीसे होते. तैसे भोकांतू निगदा, चित्त मज माझी दिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. तसे विषयापासून निवृत्त होऊन माझ्या ठिकाणी जडणारे तुझे चित्त हळूहळू मीच होऊन जाईन. अगा अभ्यास योगी मनिजे, तो हा एक जानिजे, एने काही न निपजे ऐसे नाही. अरे, ज्याला अभ्यास योग असे म्हणतात, तो हाच एक जाण, याने प्राप्त होत नाही असे काहीच नाही. वय अभ्यासाचे निबळे, एकांगती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. या अभ्यासाच्या सामर्थ्याने काही अंतरिक्षातही संचार करतात, तर काही वाघ सर्पादी हिंस्र प्राण्यांना निर्वेद करतात. विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. याने विष सुद्धा पचते, समुद्रावरून चालता येते, आणि काहींना तर अभ्यासापुढे वेदही अपुरा वाटला.
म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणून अभ्यासाने न मिळण्यासारखे असे काहीही नाही, म्हणून माझ्या प्राप्तीसाठी तू अभ्यासाला लाग. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थ धर्मपि कर्माणि कुवंसिद्धी मव्याप्यसी. अभ्यास करण्याचे देखील जर तुला सामर्थ्य नसेल तर माझ्या उद्देशाने कर्म करत जा. माझ्या उद्देशाने कर्म केलीस तरी तुला मोक्षाची प्राप्ती होईल. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझिया अंगी, तरी आहसी जया भागी तैसाची आस. किंवा तुला अभ्यासाचे सामर्थ्य नसेल तर तुझा आचरणाचा कार्यक्रम तो तू तसाच चालव. इंद्रियन कोंडी भोगातेन तोडी, अभिमानून संडी स्वजातीचा. इंद्रियांना कोंडू नको, नित्याचे भोग तोडू नको किंवा स्वजातीचा अभिमानही सोडू नकोस. कुळ धर्म चाळी विधी निशेष पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. कुळाचार यथाविधी कर, विधी निषेधांचे पालन कर, अशी सुखाने वागण्यास तुला मोकळीक आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापूर होई, तो मी करतू आहे ऐसे न म्हण. परंतु काया वाचा मनाने जे काही जसे व्यापार होतील ते मी करतो अशी बुद्धी तू ठेवू नकोस. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व तसे जेने परमात्मेनी. ज्या परमात्म्याच्या सत्तेने सर्व विश्वाचे व्यापार चालतात तोच कोणे करता की अकर्ता हे जाणतो. उनया पुरे यांचे काही, उरोने दिया फुलिया ठाई, स्वजाती करुनी घेई जीवित्व आपुले. कमी अधिक घडलेल्या कर्माविषयी खेद न बाळगता आपले जीवित त्याच्या स्वाधीन करून ठेव. माळे जेवते नेले तेऊन निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले हो आवे गाम. माळी जिकडे नेतो तिकडे पाणी जसे बिना हरकत जाते तसे आपल्याकडून जे जे काही घडते ती त्याची सत्ता समजावीत. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझीने घेमती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. म्हणजे प्रवृत्ती किंवा निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्या शिरावर घेत नाही, कारण चित्तवृत्ती अखंड माझ्या ठिकाणी असते. एरवी तरी सुभटा ओजू का अव्हाटा, रतू काही खटपटा करी तू असे. अर्जुना असे पहा की वाट सरळ आहे की वाकडी आहे, ती उठा ठेव रथ कधी करतो का. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे, निवांतची अर्पिचे माझ्या ठाई. आणि जे जे काही कर्म घडेल ते थोडे अगर फार न म्हणता सरळ मला अर्पण कर. अथैत दप्य शक्तोसी करतू मद्योगमाश्रितः, सर्व कर्म फल त्याग तथा कुरु यतात्मवान. हेही करण्याला तू असमर्थ असलास तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावाने मला शरण घेऊन सर्व फलांचा तू त्याग कर. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी का तू बुझ पंडू कुमारा. हे पंडू कुमारा, अशा रीतीनेही तुला कर्म मला अर्पण करता आली नाहीत तर आणखी ऐक. बुद्धीची पाठीपोटी कर्मादी का शेवटी, माते बांधणे किरीटी तू आड जरी. बुद्धी उत्पन्न होताना किंवा नंतर तसेच कर्माच्या आधी अगर शेवटी माझी आठवण करणे तुला जर साधले नाही
तरी हेही असो सांडी माझा तिसो, परी संयतीसी बसो बुद्धी तुझी. तर सारखी सारखी माझी आठवण करणेही राहू दे, पण तुझ्या बुद्धीला तू इंद्रिय निग्रहाकडे लाव. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची ती फळे त्याची तू जाय. आणि ज्याच्या वेळी जी जी कर्म घडतील त्या सर्वांच्या फलाची आशा मात्र धरू नकोस. वृक्ष का वेली लोटली फळे आली, तैसी सांडी निपचली कर्मे सिद्धे. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली स्वतःच्या फळांचा त्याग करतात, त्याप्रमाणे पूर्ण झालेल्या कर्माविषयी फळाची आशा तू धरू नकोस. परी माते मनी धरावे, कामच उद्देश करावे, हे काही नको आगवे जाऊ दे शून्य. किंवा माझे स्मरण करावे अथवा माझ्या उद्देशाने कर्म करावीत, हेही काही नको, सर्व निष्फळ होऊ देत. खडके जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत टाकलेले बी जसे व्यर्थ होते, तसे जे जे कर्म तू करशील ते स्वप्नाप्रमाणे व्यर्थ आहे असे समज. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्कामू होई. अरे स्वतःच्या मुलीविषयी पित्याला जशी अभिलाषा नसते, त्याप्रमाणे सर्व कर्माविषयी तू मनात कसलीही कामना धरू नकोस. वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदी तैसी शून्यान माझी. आकाशात जाणारी आगीची ज्वाला जशी वाया जाते, तशी तुझी सर्व कर्म निष्फळ किंवा निष्काम असोत. अर्जुना हा फल त्यागू, आंबडे किर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. अर्जुना, असा कर्मफल त्याग जरी सोपा आहे असे वाटले किंवा दिसले, तरी सर्व योगातला हा श्रेष्ठ योग आहे. एने फल त्यागे सांडे, ते ते कर्मन विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. अशी फलत्यागपूर्वक सोडलेली कर्म पुन्हा फल देण्यास समर्थ नसतात. उदाहरणार्थ, वेळूच्या झाडाला एकदा बी आले की त्याप्रमाणे त्याची वाढ खुंटते. तैसे नेची शरीरे, शरीरा एने सरे, किंबहुना एद झारे चिरा पडे. तसे या शरीरातील कमाईने पुन्हा शरीर धरावे लागत नाही, किंबहुना त्याच्या जन्म मरणाला कायमचा चिरा पडतो, म्हणजे जन्म मरण संपते. पै अभ्यासाची या पाऊटी, ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने जे भेटी ध्यानाची या. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या पायरीने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञान झाले म्हणजे ध्यान साधते. मग ध्यानासी खेव, देती आघवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दूरी थाके. मग जेव्हा सर्व मनोवृत्ती अथवा मनोभाव ध्यानरूप होतात, तेव्हा कर्म मात्र आपोआप दूर राहते. कर्म जेथ दुरामे, तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तव अंगवे शांती सगळी. जेथे कर्माची वार्ताच नाही, तेथे फलत्याग सहजच आहे. मग असे झाल्यावर शांती आपल्या स्वाधीन होते. म्हणून यावया शांती, हाची अनुक्रमू सुभद्रापती, म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणे येत. म्हणून हे सुभद्रापते, शांती मिळण्याला हाच एक मार्ग आहे, तेव्हा अगोदर अभ्यास केलाच पाहिजे.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानान् ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस्था गाच्छन्ति निरंतरम. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग आहे. कर्मफल त्यागापासूनच शांती मिळते. अभ्यासाहुनी गहन पाथा मंग ज्ञान ज्ञानापासोनी ध्यान विशेषीचे. हे पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण आहे, ज्ञानापेक्षाही ध्यान विशेष कठीण आहे. मंग कर्म फल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू त्या मागुनी भोगू शांती सुखाचा. नंतर कर्मफल त्याग हा ध्यानाहून चांगला आहे आणि त्यागापेक्षाही ब्रह्मसुखाचा भोग हा श्रेष्ठ आहे. ऐसिया वाटा इहिंची आणि सुभटा शांतीचा मजीवटा ठाकेला जेने. हे बिरा, याच मार्गाने आणि याच टप्प्याने ज्यांनी शांतीचे स्थान प्राप्त करून घेतलेले आहे. अद्रेष्टा सर्व भूतांना मैत्र करुणा एवच निर्मोह निरहंकार समदुःख सुख क्षमी. जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, सर्व जगाचा मित्र आणि सर्वांवरती दया करणारा, ममत्वरहित, सुख आणि दुःखाला समान मानणारा आणि क्षमाशील असतो. जो सर्व भूतांच्या ठाई वेशातीने चिकही आप परू नाही चैतन्य जैसा. जसा चैतन्याला आपपर भाव नसतो, तसा सर्व भूतांविषयी समदृष्टी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या तमाते धरीचे अधमाते अभ्येरीचे. हे काही जिने निजे वसुधा जेवी. उत्तम पुरुषाचा भार सहन करावा किंवा अधम लेकांचा अभ्यर करावा हे जसे पृथ्वीला ठाऊक नसते. कारायांचे देह चाळू रंका परते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणुपैंगा. किंवा कृपाळू प्राणाला राजाचा देह जगवावा आणि रंकाला सोडून जावे असे कधीही वाटत नाही. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेनेची का करू तोय जैसे. किंवा पाणी गायीची तहान भागवावी आणि वाघाला विष होऊन मारावे असे कधी करत नाहीत. तैसी आघवियांची भूत मात्रे एकपणे जया मैत्री कृपेसी धात्री आपणची जो. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी ज्याची सारखीच मैत्री असून जो कृपेला आपण स्वतःच आधारभूत असतो. आणि मी हे भाषणेने माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया. ज्याची मीपणाची भाषा संपली म्हणून ज्याला माझे म्हणायला काहीच राहिलेले नाही आणि ज्याला सुख दुःखे स्पर्शही करू शकत नाहीत. ते वेंची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी संतोषा उत्संगी दिधले घर. तसेच जे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आहेत आणि ज्यांनी संतोषाला आपल्या मांडीवरती धारण केलेले आहे. संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मम्यार्पित मनोबुद्धियो मंतक्त समे प्रिया. जो सर्वदा संतुष्ट आहे, जो स्थिर चित्त आहे, ज्याचा मनाचा संयम झालेला आहे, ज्याचा निश्चय ठाम आहे आणि ज्याने मन आणि बुद्धी ही मलाच अर्पण केलेली आहे, असा जो माझा भक्त तो मलाच प्रिय आहे. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 101 ते 150 यांचा भावार्थ अनुभवलेला आहे.
भक्ती ही केवळ शब्दात नसून आपल्या विचारात, आचरणात आणि प्रत्येक कृतीमध्ये प्रकट झालेली पाहिजे. हा अमूल्य संदेश या ओव्यांमधून आपल्याला मिळतो. ही शिकवण आपल्या जीवनामध्ये प्रेम, शांती आणि ईश्वरनिष्ठा वाढव, हीच श्रीचरणी प्रार्थना. पुढील भागात आपण 12व्या अध्यायातील पुढील ओव्यांचा भावार्थ जाणून घेऊया. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.